छत्रपती संभाजीनगरचे चौपदरी रस्त्यांचे अर्धवट काम पूर्ण करण्यात यावं या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या नेतृत्वात शुक्रवारी चितेगाव इथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार संजय वाकचौरे, शिवसेना नेते दत्ताभाऊ गोरडे, काँग्रेस मराठवाडा ओबीसी विभागीय अध्यक्ष कंचन कुमार चाटे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद पाटील तांबे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज पाटील पेरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रस्ता रोको करण्यात आला। यावेळी दोनही बाजूने अनेक वाहनं रस्त्यावर उभी होती। पैठण ते छत्रपती संभाजीनगर हे काम ठेकेदारांना अर्धवट केलं असून यामुळे प्रवासी वाहतूक आणि तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। अनेक वेळा शासन दरबारी मागणी करूनही शासनाने दखल घेतली नाही, म्हणून आज आम्ही महाविकास आघाडी आणि नागरिकांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केलं आहे, असं माजी मंत्री अनिल पटेल यांनी सांगितलंय। संजय पाटील वाकचौरे आणि दत्ताभाऊ गोरडे यांनी सांगितलंय की अपूर्ण कामामुळे इथे अनेक अपघात झाले असून अनेकांना इथे जीव गमवावा लागलाय। या रस्ता रोको आंदोलनामध्ये काँग्रेस शहर अध्यक्ष निमेश पटेल, शिवसेना शहर अध्यक्ष अजय परळकर, माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर नजण यांच्यासह महाविकास आघाडीचे आजी माजी लोक प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते चितेगाव येथील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।